स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित देऊळ बंदचं दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांनी श्री क्षेत्र मोहटा देवीचं दर्शन घेतलं। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त देऊळ बंदच्या टीमनं मोहटा देवीचं मनोभावे दर्शन घेतलं। या प्रसंगी देवस्थानच्या वतीनं स्नेहल तरडे, देवेंद्र गायकवाड, रमेश परदेशी आदींचा सत्कार करण्यात आला। मोहटा देवीची प्रचिती सर्व जगभर पसरली आहे। जगदंबेच्या कृपेनं मला दर्शन मिळालं। लहानपणापासून देवीविषयी जे मी ऐकलं होतं ते आज मला अनुभवायला मिळालं, असं तरडे यांनी S9शी बोलताना सांगितलं। ज्या देवीबद्दल ऐकत आलो त्या देवीचं दर्शन आज आमच्या दोघांचंही झालं। मोहाटा देवी हे संपूर्ण खरं तर महाराष्ट्राचं कुलदैवत आहे। खूप ऐकलं होतं या देवीबद्दल, खूप जागृत देवस्थान आहे, भक्तांच्या नवसाला पावणारी देवी आहे। म्हणजे जर एखाद्या माणसाने मनात मनोकामना घेऊन यावी आणि ती पूर्ण व्हावी अशी इथली ख्याती आणि माझ्या पत्नीचं हे खरं तर आजोळ। त्यामुळं इथं आलो दर्शनाला, वरती देवीच्या समोर गेल्यानंतर लहानपणापासून जे ऐकलं होतं ते प्रत्यक्षात आम्हाला अनुभवायला मिळालं। कारण गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर जी प्रसन्नता, जी एक प्रकारची एक शक्तिपीठ म्हणतो ना आपण, देवीच्या अस्तित्वाला शक्तिपीठ म्हणतो, त्या शक्तिपीठाचा अक्षरशः अनुभव